हेडलाईन्स नंतर आत्ताची महत्त्वाची बातमी, अर्थातच राज्यामध्ये किती टक्के मतदान झाले हे जाणून घेऊयात। महाराष्ट्रामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 30.85% मतदानाची नोंद झालेली आहे। तर 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये किती मतदान झाले हे सुद्धा आपण पाहूया। जळगावमध्ये 31.30, नंदुरबारमध्ये 37.33%, शिरूरमध्ये 26.62% मतदान झालेलं आहे। नंदुरबारमध्ये हिना गावित विरोधात गोवाल पाडवी यांची लढत आहे। भाजप आणि काँग्रेसमधली ही लढत आणि या ठिकाणी 37.33% मतदान आतापर्यंत झालेलं आहे। 1 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे। जळगावमध्ये 30.70% मतदान झाले। स्मिता वाघ आणि करण पवार यांच्यामध्ये लढत आहे। भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात थेट लढत। रावेरमध्ये 32.2% मतदान झालेलं आहे। रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील यांच्यामध्ये लढत होतीये। भाजप विरोधात शरद पवार गटामध्ये ही लढत। तर जालन्यामध्ये 34.42% मतदान झालंय। रावसाहेब दानवे 6व्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे। मावळमध्ये 27.14% मतदान। श्रीरंग बारणे पुन्हा एकदा हॅट्रिक करण्याच्या तयारीमध्ये आहेत। संजय वाघेरे ठाकरे गटाचे उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये आहेत। शिरूरमध्ये 26.62% मतदान। शिवाजी आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे विद्यमान खासदार शरद पवार गटाचे अशी लढत होतीये। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही लढत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 32.37% मतदान झाले। संदीपान भुमरे, चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत या ठिकाणी आहे। पुण्यामध्ये 26.48% मतदानाची नोंद झाली आहे। मुरलीधर मोहोळ भाजपचे उमेदवार, रवींद्र धंगेकर काँग्रेसकडून आणि वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून, जे मनसेकडून वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलेले आहे, अशी तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अहमदनगरमध्ये 29.45% मतदान। डॉक्टर सुजय विखे पाटील पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात, त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून निलेश लंके। माझे सहकारी पुण्याहून देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले। देवेंद्र, पुण्यामध्ये आतापर्यंतची जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यानुसार किती प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे मतदानाला? पुण्यामध्ये सकाळी मतदान सुरू झालेलं आहे। जवळपास आता निम्मा दिवस उलटलेला आहे आणि पुण्यातली जी सध्याची आकडेवारी आपल्याला उपलब्ध झाली आहे ती मी आपल्याला सांगतोय। पुण्यात जवळपास 1 वाजेपर्यंत 26.48% मतदान झालेलं आहे आणि राज्याचं आपण बोलायचं झालं तर 1 वाजेपर्यंतची जी सरासरी आकडेवारी आहे ती 31च्या आसपास आहे, 31%च्या आसपास आहे। त्यामुळे अर्धा दिवस जो आहे तो आता मतदान सुरू होऊन झालेला आहे आणि जो उरलेला दिवस आहे त्यामध्ये किती मतदार केंद्रापर्यंत पोहोचतात आहे आणि मतदान किती होत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। देवेंद्र, अजून बरेच तास बाकी आहेत। जी आकडेवारी समोर येते त्यानंतर आता ही आणखीन किती प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आणि कशा पद्धतीची गर्दी मतदान केंद्रांवरती पाहायला मिळते? सध्या आपल्याला मतदार केंद्रावरती तर गर्दी पाहायला मिळते। सकाळपासूनच उत्साहात पुण्यामध्ये मतदान सुरू झालं होतं आणि गेल्या 2-3 दिवसापासून ज्या पद्धतीचं वातावरण जे आहे ते पुणे असेल किंवा आसपासच्या परिसरामध्ये असेल, पावसाचा शिडकाव झाल्यामुळे काहीसं आल्हाददायक वातावरण होतं आणि त्याचाही परिणाम कुठेतरी लोक जे आहेत ते मतदार केंद्राकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। तुर्तास तरी लोक जे आहेत ते मतदार केंद्रावरती मतदानासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। सकाळपासूनच अशा पद्धतीचं चित्र आहे। मात्र आता जवळपास आता 2 वाजलेले आहेत। या 2 नंतर कशा पद्धतीची परिस्थिती असेल, कारण हा सगळा 2 ते 2.5 तास जे आहेत ते उन्हाचा कडाका असणार आहे, त्यामध्ये नेमका कसा प्रतिसाद जो आहे तो पुण्यातल्या मतदारांचा मिळतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। देवेंद्र, दुपारचे 2 वाजलेले आहेत, उन्हाचा कडाका जाणवायला लागलेला आहे। मात्र पुण्याची खरी ओळख 1 ते 4 या वेळेसाठी आहे, त्यामुळे या कालावधीमध्ये मतदान केंद्रावरती येतील का हा सुद्धा एक प्रश्न आहे। नक्कीच आपण जे बोलताय ते खरं आहे की पुण्याची ही एक ओळख आहे। मात्र निवडणूक आयोग असेल किंवा संबंधित सगळ्या शासकीय यंत्रणा असतील त्यांच्याकडून मतदान जनजागृती केली जाते आणि सकाळपासूनच आपण बघतोय की राजकीय नेते असतील, कलाकार असतील किंवा पुण्यातले जे विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत ते देखील बाहेर पडलेले आहेत आणि लोकांनी मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आज खऱ्या अर्थाने 1 ते 4 याबद्दलचा प्रचार आहे त्याला पुणेकर छेद देतात आहे का हे पाहावं लागेल।
निश्चित आवाहन केलेलं आहे, मात्र प्रतिसाद कसा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. देवेंद्र, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊयात. मोहसिन शेख माझे सहकारी आपल्यासोबत आहेत. मोहसिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये आता 2 वाजेपर्यंत कशा पद्धतीचा मतदानाला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय? नक्कीच संभाजीनगरमध्ये सकाळपासून जो मतदानाचा आकडा आहे तो इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त होता आणि आता 1 वाजेपर्यंत जे आहे तर आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. 32.37% एवढं मतदान झालं आहे. मी जर तुम्हाला दाखवतो, मी सध्या औरंगाबादच्या ग्रामीण मतदार केंद्रावर आहे. आपण जर बघितलं तर अजूनही उन्हाचा पारा जो आहे तर मोठ्या प्रमाणात आहे. मात्र असं असताना देखील या ठिकाणी मतदानासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण भागात सुद्धा मतदानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. चौथ्या टप्प्यात ज्या 11 मतदारसंघात आज मतदान होत आहे त्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सकाळपासून जो आहे तो मतदानाचा टक्का अधिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच टक्का कायम असल्याचं 1 वाजेपर्यंत देखील समोर येतो. त्यामुळे एकंदरीत ज्या तिहेरी जी लढत या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी जो मतदानाचा वाढता टक्का आहे तो गेल्या वेळीपेक्षा जास्त होणार का, आणि जर असं झालं तर हे कौल कुणाला असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 2019 मध्ये जे मतदान झालेलं आहे ती टक्केवारी आणि आत्ताची टक्केवारी काय वाटतं? मतदार किती मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केंद्रावरती येतील आणि मतदान करतील? 2019चा विचार केला तर त्यापेक्षा यंदा जो आहे तर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. आपण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचा विचार केला तर अनेक ठिकाणी जे आहे तर मतदानाचा टक्का घसरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यंदा जो आहे तर दुपारी 1 वाजेपर्यंत जो आहे तो मतदानाचा टक्का जो आहे तर तो वाढलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी 2019 पेक्षा अधिक टक्क्याने मतदान होण्याची शक्यता आहे. मात्र आता उन्हाचा पारा आहे आणि या संध्याकाळी जे शेवटची वेळ असणार आहे तोपर्यंत किती टक्के मतदान होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात जो आहे तर मतदारांचा जो आहे तर प्रतिसाद चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. निश्चित आता ऊन वाढतंय, मात्र संध्याकाळी अवकाळीचाही इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदार नेमकं मतदान केंद्रावरती येऊन कशा पद्धतीनं मतदान करतात पुढच्या काही तासांमध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.